तीन लहान डुक्कर कॅम्पिंग करत आहेत. एकेकाळी जंगलाच्या सर्वात सुंदर भागात एक आई डुक्कर आणि तिची तीन लहान डुक्कर आनंदाने जगत होती. एके दिवशी लहान पिग्गी गुरकी, मधली पिग्गी टॉर्की आणि सर्वात जुनी पिग्गी पोरकी यांनी त्यांच्या आईला सांगितलं की त्यांना कॅम्पिंगला जायचंय. आई, आमचे सगळे मित्र उन्हाळ्याच्या सुट्टीत आता बाहेर गेले आहेत. आमच्या सोबत खेळायला कोणीच नाही आहे. तुम्ही आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तलावाजवळ कॅम्पिंग करू शकतो. आई डुक्कर तिच्या मुलांची विनंती नाकारू शकली नाही. माझ्या मुलांनो, ही चांगली कल्पना आहे. तुम्ही कॅम्पिंग नक्कीच करू शकता, पण शिबिरासाठी योग्य जागा निवडणं गरजेचं आहे आणि तुमचे तंबूही पक्के हवे, ठीक आहे? दुसऱ्या दिवशी डुकरं शिबिरासाठी निघाले. थोडा वेळ जंगलाच्या रस्त्यांवरून चालल्यानंतर तीक्ष्ण दात आणि रागीट लांडगा त्यांचा पाठलाग करू लागला. इथे तर खूप कमालीचं जेवण आहे, ज्यामुळे मला उद्या सकाळपर्यंत भूकच लागणार नाही. पण डुक्कर बांधवांना त्यांच्या मागे येणारा लांडगा लक्षातच आला नाही. गुरकी, टोरकी आणि पोरकी शेवटी सगळे सरोवराच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि त्यांना तिथे तळ ठोकण्यासाठी चांगली जागा मिळाली. सर्वप्रथम सर्वात लहान पिग्गी गुरकीने झाडाजवळ आपला तंबू लावायचा निर्णय घेतला. आपला छोटा तंबू लावण्यासाठी त्याने पटकन मोठी पानं गोळा केली आणि तुम्ही पिगली विगलस म्हणू शकण्यापूर्वीच त्याचा तंबू लावलाही गेला. सर्वात मोठं डुक्कर पोरकी त्याच्या धाकट्या भावाकडे आला आणि त्याने त्याच्या तंबूकडे एक नजर टाकली. तुझा तंबू तर खूपच सुंदर आहे भावा, पण हा तंबू मजबूत आहे असं तुला वाटतं का? हो, नक्कीच मजबूत आहे भाऊ. मधल्या पिगी टॉर्कीने त्याचा तंबू वेळूंपासून बनवण्याचा निर्णय घेतला. हे करण्यासाठी त्याने जमिनीवर वेळू एकत्र केले आणि त्यांना पटकन एकमेकांशी जोडलं आणि आपण पिगली विगलेस म्हणेपर्यंत त्याचा तंबू तयार सुद्धा झाला. पण जेव्हा सर्वात जुनं डुक्कर पोरकी त्याच्या मधल्या भावाकडे आलं आणि त्याने वेळूचा बनवलेला तंबू पाहिला, तेव्हा त्याने भावाला सावध केलं. भाऊ, तुझा तंबू तर सुंदर आहे, पण हे वेळू तुला धोक्यापासून वाचवतील का? हे बघ, मी सर्वात उंच वेळू निवडले आहेत. माझ्या तंबूला कधीच नुकसान होणार नाही. दोन लहान डुकरांनी त्यांचे तंबू इतक्या लवकर पूर्ण केल्यामुळे ते खेळू लागले आणि मजा करू लागले. भीतीदायक दिसणारा लांडगा थोड्या अंतरावर उभा होता आणि काळजीपूर्वक त्यांच्याकडे पाहत होता. लहान भाऊ खेळत असताना पोरकी दाट झाडांच्या फांद्यांमधून स्वतःचा तंबू बनवू लागला. त्याने जवळजवळ संध्याकाळपर्यंत काम पूर्ण केलं आणि जेव्हा ते पूर्ण झालं तेव्हा त्याच्याकडे एक मजबूत सुरक्षित तंबू होता, जो त्याला धोक्यांपासून वाचवू शकत होता. टोरकी आणि गुरकी त्यांच्या भावाचा तंबू पाहून प्रभावित झाले. तुझा तंबू खूप छान आहे, पण तू सर्व वेळ कामात घालवलास आणि आमच्या बरोबर खेळला नाहीस. जेव्हा संध्याकाळ झाली आणि सूर्य मावळला तेव्हा तीन लहान डुकरांनी जंगलात गाजर पार्टीला जायचा निर्णय घेतला. अर्थातच चोरटा लांडगा अजूनही त्यांचा पाठलाग करत होता. तीन लहान डुकरांना पार्टीत भरपूर ससे सापडले आणि हे तर होणारच होतं, कारण ती गाजर पार्टी होती. अरे, किती मजेदार पार्टी दिसते. मला सगळी गाजरं चाखायची आहेत. डुकरांची सशांशी मैत्री झाली आणि त्यांनी खूप मजा केली. मजा करा पिग्गीज. उद्या मला तुमची मेजवानी मिळेल ना, तेव्हा मलाही खूप मजा येणार आहे. जशी पार्टी संपली, तीन डुकर बांधवांना ते किती दमलेत याची जाणीव झाली आणि ते त्यांच्या छोट्या शिबिराच्या ठिकाणी परतले आणि मोठ्या वाईट लांडग्याने रात्रभर त्यांची वाट पाहिली होती.
शिबिरात दुसऱ्या दिवशी उठल्यावर गुरकीला बाहेरून आवाज आला. मुकाट्याने बाहेर ये तू छोट्या पिगी, नाहीतर फक्त एका फुंकरीने मी तुझा तंबू उद्ध्वस्त करेन. माझा तंबू खूप मजबूत आहे, तुम्ही काहीच करू शकणार नाही. ठीक आहे मग. 1 2 3. लांडग्याने एक मोठा श्वास घेतला, एवढा मोठा, आणि त्याने लहान पिगीच्या तंबूची सगळी पानं उडवून टाकली आणि त्याचे तुकडे झाले. गुरकी जीव मुठीत घेऊन निसटला आणि ताबडतोब त्याचा भाऊ टोरकीच्या तंबूकडे धावला. थोड्याच वेळात लांडगा मधल्या डुकराने बनवलेल्या वेळूच्या तंबू समोर आला. मला माहितीये की तुम्ही दोघे तिथेच आहात. आताच्या आता बाहेर या, नाहीतर फक्त एका धक्क्याने मी तुमचा तंबू उद्ध्वस्त करेन. माझा तंबू कधीही मोडणार नाही. चल ठीक आहे तर. 1 2 3. पुन्हा एकदा लांडग्याने एवढा मोठा श्वास घेतला की त्याने डुकराच्या तंबूच्या सगळे वेळ उडवून टाकले आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. गुरकी आणि तोरकी कसे बसे जीव वाचवून पळाले आणि लगेच ते त्यांचा मोठा भाऊ पोरकीच्या तंबूत गेले. भाऊ, आम्हाला मदत कर, लांडग्याने आमचे तंबू नष्ट केले आणि ते आता इथे येत आहेत. मग आपल्याला लगेच काहीतरी करावं लागेल. चला माझ्या मागे या. पोरकी, टोरकी आणि गुरकी यांनी एकत्र काम करत तंबू समोर एक खोल खड्डा खणला. त्यानंतर खड्ड्यातील शिडीचा वापर करून ते बाहेर पडले आणि त्यांनी ते मातीच्या कपड्याने झाकून टाकले. आणि मग ते पोरकीने मजबूत फांद्यांनी बनवलेल्या तंबूत गेले, जो पोरकीने खूप वेळ घेऊन बांधला होता. त्यांनी हे सगळं काम वेळेत पूर्ण केलं, कारण भुकेला लांडगा तेव्हाच पोरकीच्या तंबूजवळ आला. लवकर बाहेर या लहान पिगीज, नाहीतर फक्त एका जोरदार फटक्याने मी तुमचा तंबू उद्ध्वस्त करेन. तुझा वेळ वाया घालवू नकोस वाईट लांडग्या, तू या तंबूचं नुकसान करू शकणार नाहीस. ठीक आहे मग बघूया तर. 1 2 3. लांडग्याने त्याच्या सर्व शक्तीनिशी फुंकर मारली, पण तंबूला काहीच झालं नाही. लांडगा एक पाऊल जवळ आला आणि पुन्हा फुंकर मारली, पण काहीच उपयोग झाला नाही. तंबूही हलला नाही. लांडगा तंबूजवळ एक पाऊल पुढे गेला आणि यावेळी तो डुकरांनी खोदलेल्या खड्ड्यात पडला. लांडगा पडल्याचं पाहून डुक्कर तंबूतून बाहेर आले आणि त्यांच्या समोरील खड्ड्याचा काठ ओलांडला. मग हे सुंदर डुक्कर भाऊ पटकन त्यांच्या आईकडे परत आले आणि तिला काय झाले ते सांगितलं. आई, तू बरोबर बोलली होतीस. आम्ही शिबिरात अधिक काळजी घ्यायला हवी होती ना. कॅम्पिंग करण्यापूर्वी आपण आजूबाजूची माहिती काढायला हवी ना. आणि काही झालं तरी तंबू पक्के बसवायलाच पाहिजेत आपल्याला. आई डुकराने तिच्या पिल्लांना घट्ट मिठी मारली. ते घरी सुखरूप परतले होते ना, आणि संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत ते एकमेकांसोबत खेळले आणि मज्जा केली. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल.
मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलाय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडले. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा. सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं, म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली.
दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली, माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला, मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे वाचवा. तो खूप ओरडला, पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. खूप वर्षांपूर्वी एका जंगलाजवळ एका जुन्या घरात एक दाम्पत्य राहत असे. ते आनंदी आणि शांततेत जीवन जगत होते. फक्त एकच दुःख होतं की त्यांना मूलबाळ नव्हतं.
एकदा म्हातारी स्वयंपाकघरात बिस्किटसाठी कणिक मळत होती, तेव्हा तिचा नवरा तेथे आला. काय ग, आज तू काय बनवतेस? अहो, आज मी एक जिंजर ब्रेड माणूस बनवत आहे. म्हातारीने कणिक मळली आणि त्याला जिंजर ब्रेड माणसाचा आकार दिला. त्याला ओव्हनमध्ये ठेवून ती बसून राहिली आणि जिंजर ब्रेड व्यवस्थित शिजायची वाट पाहू लागली. जेव्हा जिंजर ब्रेड माणूस व्यवस्थित शिजल्याचा सुगंध संपूर्ण स्वयंपाकघरात पसरला, तेव्हा तिने आपले हातमोजे घातले आणि जिंजर ब्रेड माणसाला बाहेर काढलं. आता वेळ होती त्याला सजवायची. तिने कॅन्डीचा उपयोग करून, सुंदर नाक आणि किशमिशचा उपयोग करून त्याचे डोळे बनवले. मग तिने केस आणि कपडे बनवण्यासाठी क्रीमचा वापर केला आणि शेवटी त्याची बटणं बनवण्यासाठी काही चेरी वापरल्या. तिने आपल्या कृतीवर एक दृष्टी टाकली आणि म्हणाली, माझा जिंजर ब्रेड माणूस सुंदर दिसतोय, पण मला वाटते काहीतरी राहून गेले. म्हातारीने त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि अरे हो, त्याचे ओठ, मी त्याचे ओठ बनवायला विसरूनच गेले. तिने क्रीमचा वापर करून जिंजर ब्रेडच्या चेहऱ्यावर ओठ बनवले. चला, आता माझा जिंजर ब्रेड पूर्ण झाला. त्याच वेळी एक विचित्र गोष्ट घडली. धन्यवाद. पण हे कसं शक्य आहे? तू बोलू शकतोस? जिंजर ब्रेड माणूस अचानक उठून उभा राहिला आणि त्याने धावायला सुरुवात केली. हो, आणि मी धावू सुद्धा शकतो. जिंजर ब्रेड माणसाने स्वयंपाकघराच्या बेंचवरून खुर्चीवर आणि मग जमिनीवर उडी मारली आणि मग बागेकडे दरवाजातून जोरात धावत गेला. परत ये, अरे परत ये. म्हातारी ओरडली. जिंजर ब्रेड बोलत बोलत धावत होता. धावा, जेवढे धावू शकाल तेवढे धावा. मला कोणी पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. म्हातारी बागेत गेली आणि जिंजर ब्रेडच्या मागे धावू लागली. म्हाताऱ्याने खिडकीतून बायकोला धावताना पाहिलं. अगं, तू का धावतेस? म्हातारीने धावतानाच नवऱ्याला उत्तर दिलं, माझा जिंजर ब्रेड माणूस पळाला, मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. म्हातारा काहीच बोलू शकला नाही. म्हातारी धावत होती, पण जिंजर ब्रेड माणूस इतक्या जोरात धावत होता की त्याला पकडणं अशक्य होतं. काही वेळानंतर जिंजर ब्रेड माणूस एका शेतात पोहोचला. एका चरणाऱ्या गायीने त्याला पाहिलं. हा, किती छान बिस्किट आहे, मला त्याला पकडून खायला हवं. गाय सुद्धा जिंजर ब्रेडच्या मागे धावू लागली. थांब, पळू नकोस, मी तुला खाणार. धाव, जेवढ्या जोरात धावता येईल तेवढे धाव. ती म्हातारी सुद्धा मला पकडायचा प्रयत्न करते, पण मला कोणीच पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. म्हातारी आणि गाय जिंजर ब्रेड माणसाच्या मागे धावत होते आणि यावेळी एका डुकराने जिंजर ब्रेड माणसाला पाहिलं. जिंजर ब्रेड माणूस, माझ्या तोंडाला पाणी सुटलं, थांब, मी तुला पकडतो. जिंजर ब्रेड माणसाने धावतानाच डुकराला उत्तर दिलं. धाव, जेवढा जोरात धावू शकशील तेवढा धाव. ती म्हातारी आणि गाय सुद्धा मला पकडायचा प्रयत्न करते, पण कोणीच मला पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जेव्हा ते धावत होते, जिंजर ब्रेड माणूस पुढे आणि त्याच्या मागे म्हातारी, गाय आणि डुक्कर धावत होते. त्याच वेळी एका कोंबडीने जेवण शोधत असताना जिंजर ब्रेडला पाहिलं. अरे, हे तर माझं दुपारचं जेवण आहे. आता कोंबडीही त्याच्या मागे धावू लागली. तू जेवढा जोरात धावू शकतोस धाव जिंजर ब्रेड माणसा, मी तुला पकडणारच. धाव, जेवढ्या जोरात धावता येईल तेवढं. ती म्हातारी, गाय आणि डुक्कर सुद्धा मला पकडू शकले नाहीत, आणि तू सुद्धा पकडू शकणार नाहीस, कोणीच नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जिंजर ब्रेड माणूस पुढे आणि त्याच्या मागे म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडा धावत होते. सगळेच धावत होते, पण जिंजर ब्रेड माणूस सर्वात जोरात धावत होता. जिंजर ब्रेड माणूस खूप आनंदात होता आणि त्याला स्वतःवर गर्व होत होता. मी जगातला सर्वात हुशार आणि वेगवान जिंजर ब्रेड माणूस आहे. हो, मीच आहे. मला कोणीच पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस.
जेव्हा जिंजरब्रेड माणसाने पुढे पाहिलं तर समोर एक नदी होती. तो थांबला, कारण त्याला माहित होतं की पाण्यात तो विरघळू शकत होता. ओ अरे बाप रे, आता काय करायचं? म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडा जवळ आले होते. त्याच वेळी झाडाच्या मागून एक चलाख कोल्हा पुढे आला. मला पोहता येतं, तुला हवं असेल तर मी मदत करू शकतो. जिंजरब्रेड माणसाने त्याबद्दल विचार केला. जर तू मला खाल्लंस तर? तू मुळीच काळजी करू नकोस, मी तुला खाणार नाही, फक्त तुला नदी पार करायला मदत करेन. जिंजरब्रेड माणसाने चलाख कोल्ह्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या शेपटीवर बसला. जेवढं शक्य होतं त्याला घट्ट पकडून ठेवलं. कोल्ह्याने नदीत उडी मारली आणि पोहू लागला. दरम्यान म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडी नदीच्या तीरावर पोहोचले आणि पाहिलं की जिंजरब्रेड माणूस कोल्ह्यावर बसून नदी पार करतोय. ते असहाय्य होऊन त्याला पाहत होते, कारण ते त्याला पकडू शकणार नव्हते. नदी खोल झाली आणि पाणी वाढू लागले. अरे कोल्ह्या, तुझी शेपटी वर उचल, मी जवळजवळ ओला झालोय. माझ्या पाठीवर ये, ती जागा सुरक्षित आहे. जिंजरब्रेड माणूस त्याच्या पाठीवर सरकला. ते थोडा वेळ पोहत होते, पण जसजसं पाणी आणखी खोल झालं, कोल्ह्याची पाठही पाण्यात बुडू लागली. मला भीती वाटते की तू ओला होशील. तू माझ्या डोक्यावर का बसत नाहीस? ते आणखी थोडं उंच आहे. जिंजरब्रेड माणूस त्याच्या डोक्यावर चढून बसला. कोल्ह्याने आपल्या योजनेचा शेवट केला आणि डोके पाण्यात बुडवले. पाणी खूप वाढलंय, तू माझ्या नाकावर का बसत नाहीस? ते आणखी थोडं उंच आहे. तेव्हा जिंजरब्रेड माणूस कोल्ह्याच्या नाकावर जाऊन बसला. आता ते नदीच्या तीरावर पोहोचणारच होते. कोल्ह्याने जिंजरब्रेड माणसाला नाकाने उडवलं आणि आपलं तोंड उघडलं. जिंजरब्रेड माणूस त्याच्या तोंडात पडणार होता आणि कोल्हा त्याला खाणार होता. पण हे होऊ शकलं नाही, कारण जेव्हा जिंजरब्रेड हवेत होता तेव्हा वरून एक कावळा उडत होता. त्याने जिंजरब्रेड माणसाला आपल्या चोचीत पकडलं. जिंजरब्रेड माणसाने कावळ्याला आणखी थोडं पुढे उडू दिलं आणि विचारलं, कावळे आल्याचं बिस्किट खातात का? जेव्हा कावळ्याने बोलण्यासाठी चोच उघडली, जिंजरब्रेड माणूस खाली पडला आणि त्याच्याने शक्य होतं तेवढा जोरात धावू लागला. जेवढा जोरात धावू शकशील तेवढा धाव. ती म्हातारी, गाय, डुक्कर, कोंबड्या आणि कोल्ह्यानेही मला पकडायचा प्रयत्न केला खूपच, पण पकडू शकले नाहीत, कारण मी आहे जिंजरब्रेड माणूस. जिंजरब्रेड माणूस धावतच राहिला आणि कधी थांबलाच नाही. जर जिंजरब्रेड माणूस धावताना तुमच्या पुढे गेला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो जिंजरब्रेड माणूस आहे आणि कोणीच त्याला पकडण्याची हिम्मत करू शकत नाही.